जिथं दिसतील तिथं ही 3-4 फळं तुम्ही अवश्य तोडून खा. या फळाचे फायदे ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, इतके हे जबरदस्त आयुर्वेदिक फायदे या फळाचे आहेत. आपल्याला काय असतंय, आपल्याला बाजारामध्ये महागडी फळं आपण जेव्हा पैसे देऊन घेतो, तेव्हा त्याचं आपल्याला महत्त्व वाटतंय. सहजासहजी सहजरित्या उपलब्ध होणारी ही आयुर्वेदिक फळं त्या महागड्या फळांपेक्षा कैक पटीनं औषधी गुणधर्माची आहेत. सहजरित्या उपलब्ध होणारी ही फळं आहेत. बद्धकोष्ठतेचा तुम्हाला कितीही भयंकर त्रास असेल, पोट तुमचं साफ होत नसेल, तर या फळाचा सांगितलेल्या पद्धतीनं फक्त 5 दिवस वापर करा. तुमची बद्धकोष्ठतेची समस्या कायमची निघून जाईल, कारण बद्धकोष्ठतेवर जगात सर्वात भारी उपाय हे फळ आहे. गॅस्ट्रिक अल्सरची समस्या असेल, प्रोटेस्ट ग्रंथीमध्ये सूज येत असेल तुमच्या, तर त्यासाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं फळ आहे. त्याचबरोबर लिव्हरला सूज असेल, फॅटी लिव्हरची समस्या असेल, तर त्यासाठी ही वरदान असणारी फळं आहेत. त्याचबरोबर ही वनस्पती पूर्णपणे औषधी वनस्पती आहे. सततची डोकेदुखी, सर्दी या समस्येसाठी सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आर्थरायटिसची समस्या असेल, क्रॉनिक पेनची समस्या असेल, एवढंच नाही तर तुमच्या ब्लडमधली शुगर लेवल करण्याचं कामसुद्धा हे फळ करतं. म्हणून हे फळ महत्त्वाचं आहे. हे जे फळ तुम्हाला दिसतं आहे, सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या वनस्पतीचं फळ आहे. हे आहे जमैका चेरी. जमैका चेरी या फळाचं नाव आहे. आपल्याकडे याला चेरी नावाने ओळखतो आपण. आणि घराच्या आजूबाजूला गार्डनमध्ये हे फळ सहजरित्या उपलब्ध होतं. याला चांगले लाल-लाल फळं लागलेले असतात. पक्षी हे फळं खातात, परंतु आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आयुर्वेदिकदृष्ट्या हे अत्यंत महत्त्वाचं फळ आहे. हे फळ फोडल्यानंतर त्याच्यामधून अशा बारीक-बारीक बिया निघतात. या बिया पोटाच्या आजारासाठी इतक्या महत्त्वाच्या आहेत. या बिया काय करतात, जी आपली आतडीमधला मैला पुढे ढकलण्याची जी मूव्हमेंट असते, ज्याला आपण पेरिस्टाल्सिस मूव्हमेंट म्हणतो. ती मूव्हमेंट सुधारण्याचं काम या बिया करतात. अत्यंत चांगल्या रीतीनं करतात आणि त्यामुळं पेरिस्टाल्सिस मूव्हमेंट आपली चांगली होते आणि पोट आपलं सहजरित्या साफ व्हायला लागतं. तर याचा वापर कसा करायचा आहे, तर 4 ते 5 फळं आपल्याला घ्यायची आहेत. दिवसभरामधून कधीही तुम्ही ही फळं तुम्हाला जेव्हा दिसतील तेव्हा खाऊ शकता. आपण फळं खात असतो, हे तुम्ही याच्या आधी पण नक्की खाल्लेलं असेल. परंतु औषध म्हणून त्याचा तुम्ही वापर केलेला नसेल. गोड लागतं हे चवीला सुद्धा अत्यंत चांगल्या रीतीनं लागतं. औषधी म्हणून त्याचा वापर करत असताना आपल्याला 4 ते 5 दिवस त्याचा वापर करायचा. काय करायचं 4 ते 5 फळं आपल्याला घ्यायची आहेत आणि सहजरित्या चावून खायची आहेत. पूर्णपणे त्याच्या बियासकट आपल्याला पूर्णपणे चावून गिळून खायचे आहेत. एक 4 ते 5 दिवस 4-5 फळं आपल्याला खायची आहेत. हे एकदा आणून जर आपण ठेवले आपल्याकडे 20-25 फळं, तर हे टिकतात सुद्धा 4-5 दिवस. त्याला काही होत नाही. तर 4-5 दिवस तुम्ही हे सलग फळं खाऊन बघा. तुम्हाला पोट साफ होण्यासाठी पुन्हा कुठल्याही प्रकारचं औषध घ्यायची गरज पडणार नाही. इतकं जबरदस्त ही औषधी आहे पोट साफ होण्यासाठी. लिव्हरला सूज आलेली असेल, फॅटी लिव्हरची समस्या असेल, तर लिव्हरचं कार्य सुधारण्याचं काम हे फळ करतंय. सहजरित्या उपलब्ध होतंय, आपल्याला दिसतंय, पण आपण त्याचा वापर करत नाही. जर तुम्हाला हाय बीपीची समस्या असेल, बीपी तुमचा सतत खूप वाढत असेल, तर हे फळ तुम्ही अवश्य खा. परंतु ज्यांचा लो बीपी होतो त्यांनी मात्र खाऊ नका. कारण हे फळ जे आहे, ते तुमचा बीपी कंट्रोल करतं, नॉर्मल करण्याचं काम करतं. हाय बीपीची समस्या हे पूर्णपणे घालवतं फळ. म्हणून हे फळ अत्यंत महत्त्वाचं आहे. आता ज्यांना सतत सर्दी होते किंवा डोकेदुखीचा त्रास आहे, त्यांनी काय करायचं आहे, हे जमैका चेरीची जी पानं असतात, 2-3 पानं आपल्याला घ्यायची आहेत तोडून आणि 1 कपभर पाण्यामध्ये टाकून उकळवून सकाळी उपाशी पोटी असं 3 दिवस घ्यायचं आहे. तुम्ही करून बघा. तुमची वर्षानुवर्षीची जी ॲलर्जीची, सर्दीची समस्या आहे, सतत डोकेदुखीची समस्या आहे, ती तुम्हाला पूर्णपणे गेलेली दिसेल. इतकं हे भारी औषधी वनस्पती आहे. त्याचबरोबर सतत तोंडावर मुरूम येण्याची समस्या असते आपल्याला. तर मुरुमावर सुद्धा ह्या ज्या पानाच्या आहेत, या वनस्पतीची पानं, जमैका चेरीची जी पानं आहेत, ती कुटून आणि त्याचा लगदा लावा. तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचे मुरुमाचे फोड तुम्हाला पूर्णपणे निघून गेलेले दिसतील. ओटीपोटामध्ये पेटके येत असतील. आता बऱ्याच महिला भगिनींना ही समस्या असते. ओटीपोटामध्ये पेटके येतात, ओटीपोटामध्ये अचानक कुठल्याही बाजूला दुखून येतं. तर हे असे ओटीपोटामध्ये येणारे जे पेटके आहेत, ते हे फळांनी पूर्णपणे निघून जातात. हे फळ तुम्ही अवश्य दिसेल तिथं नक्की खा आणि सोबत सुद्धा ही 20-25 फळं तुम्ही घेऊन जावा आणि सलग 4-5 दिवस त्याचा वापर करा. तुम्हाला याचे इतके जबरदस्त फायदे मिळतील आणि तुम्ही म्हणाल, "एवढ्या दिवस मी ही वनस्पती सहजरित्या पाहत होतो, याची फळं पाहत होतो, पण याचे आयुर्वेदिक गुणधर्म मला माहीत नव्हते." आज तुम्ही याच्या वनस्पतीचा वापर करा. तुम्हाला त्याचा रिझल्ट सहजरित्या लगेच मिळतो. तर तुम्ही करून बघा. ही फळं तुम्ही अवश्य खा आणि अशाच आयुर्वेदिक माहितीसाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.